नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय आता जगभर अतिशय गतीनं चर्चेला जातो आहे. त्याचे फायदे, त्याचे तोटे ह्या चर्चा सगळीकडे होत आहेत. आता हा एक स्वतंत्र अभियांत्रिकेचा विषय आहे. मग रोबोटच्या माध्यमातून काय काय गोष्टी करता येतात आपण बरेच वर्षापासून हे ऐकतोय. याचं जनक आहे 1950 साली जॉन मॅकार्थीने ही संकल्पना मांडली होती की माणसाच्या मेंदूप्रमाणे कृत्रिम मेंदू काम करेल आणि त्यातनं जी मानवी एकूण विकासाला, मानवी थिंकिंगला ज्या एक मर्यादा आहेत त्याच्या कितीतरी पटीत तो वेगाने विचार करायला लागेल. आणि त्यात आपण पाहतो आहोत की काय काय गोष्टी करता येतात. आता आपल्या सर्वांना माहिती आहे ChatGPT वगैरे आहे ना, की त्या ChatGPTमध्ये समजा अगदी 5वीच्या वर्गातला मुलगा आहे आणि त्याला निबंध लिहायचा आहे. नुसता विषय सांगितला आणि 100 शब्दाचा निबंध लगेच येतो. 10वीचा मुलगा आहे, विद्यापीठामध्ये शिकतो आहे, पदवीचा असेल, पदव्युत्तर असेल, त्याप्रमाणे त्याला ते निबंध जेवढे फक्त शब्द मर्यादा सांगायची तेवढा लगेच काही क्षणात ते सगळं मजकूर मिळतो. म्हणजे बघा, तुम्हाला विचार करायची गरजच नाही. आता सगळ्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा सगळ्यांसाठी अशी सगळी माहिती ही उपलब्ध होते फ्रॅक्शन ऑफ सेकंद. अन्य काही कुठलं वाचण्यापेक्षा किमान एवढं वाचलं की मग आपल्याला ज्ञान मिळतं असा लोकांचा समज आहे. आता ह्याच जगभर त्याचे जे एकूण गतीनी सगळी वाटचाल होती आहे. स्टॅनफोर्ड संस्थेचा एक अहवाल आला आहे 2024चा आणि संपूर्ण जगभरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये भारत हा क्रमांक 1 आलेला आहे. अमेरिका आणि जर्मनी या देशाला देखील भारतानं मागे टाकलं आहे. ही जी एक धोरणं बनवली आहेत भारताची धोरणं, हे कृत्रिम बुद्धिमत्ता विशिष्ट वर्गाच्या लोकांच्या हातात जाऊ नये किंवा मुठभर कंपन्यांच्या ती ताब्यात जाऊ नये, ती सगळ्यांना त्याची माहिती घेता यावी, त्याचा लाभ घेता यावा, स्टार्टअप कंपन्यांना त्याचा उपयोग व्हावा, या पद्धतीची रचना करण्यात आली आहे. जगभरमध्ये ज्या व्यवस्था आहेत ना, तर आपल्याकडची ते एक डिप्सिक एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा जी आहे ना, जगात जे चाललं आहे, आत्ताच्या उपलब्ध व्यवस्था आहेत त्याच्या 9 पटीत वेगाने ती काम करते. ChatGPTची जी क्षमता आहे त्याच्या 2.5 पट आपली भारतीय बुद्धिमत्ता, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं भारतीय व्हर्जन जे आहे, आपल्याकडच्या सगळ्या व्यवस्था आहेत ते तेवढ्या गतीनं काम करतात. यात कोणालाही अडचण होऊ नये, सर्वसामान्यांना ती माहिती उपलब्ध व्हावी, उद्योजकांना माहिती उपलब्ध व्हावी आणि त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी, त्याला गतीनं पुढे जाण्यासाठी उपयोग व्हावा, अशा पद्धतीची धोरणं भारत सरकारने मांडलेली आहेत. त्याचं कौतुक पण होतं आहे. याचा प्रसार जो केला जातो आहे तो अतिशय वेगाने करण्यामध्ये भारत हा नक्कीच पुढे आहे आणि त्याचं आता कौतुक जगभरामध्ये होत आहे. आणि हे गेल्या 10-12 वर्षामध्ये जी धोरणं आपल्या सरकारने जे अडॉप्ट केली, त्याची अंमलबजावणी केली, प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा होईल, त्याचा गैरवापर पण होतो आहे, तोही एक मोठा विषय आहे. या गैरवापरावरती निर्बंध कसे लादता येतील याचाही विचार आपलं सरकार करत आहे. ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे घडतात ना, हे जे आहे ना, ही पण माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आपण सगळीकडे नकारात्मक बाबींकडे अधिक लक्ष देतो. एखादी गोष्ट चुकली की लगेच तिची मोठी बातमी होते, पण चांगलं काय घडतंय हे आपण मात्र लोकांना सांगत नाही. आणि म्हणून आपल्या लोकांना हे सांगितलं पाहिजे, हे जे घडतंय ना ते चांगलं घडतंय, यात काही योगदान देता येतंय का, असा विचार नव्या पिढीनं करण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.